नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरनाथ धामणे, MA सेट, KTHM कॉलेज नाशिक, राज्यशास्त्र विभाग. विद्यार्थ्यांनो, आज आपण चौथ्या प्रकरणाला सुरुवात करत आहोत. आंतरराष्ट्रीय राजकारण या विषयातील चौथं प्रकरण आहे सत्ता संतुलन म्हणजेच बॅलन्स ऑफ पॉवर. यामध्ये आपण सुरुवातीला सत्ता संतुलन म्हणजे काय, त्याच्या व्याख्या काय आहेत, त्याचे वैशिष्ट्य हे पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. सत्ता संतुलन या संकल्पनेकडे आपण बघा, एक समतोल म्हणून अशा अनुषंगाने त्याचा अर्थ आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये विविध राष्ट्रांच्या कृतीवर नियंत्रण ठेवण्याचे जे वेगवेगळे मार्ग आहेत, त्यापैकी सत्ता संतुलन किंवा सत्ता समतोल हा एक महत्त्वाचा मार्ग मानला जातो. आंतरराष्ट्रीय राजकारणाचा इतिहास जर पाहिला तर ही संकल्पना जुनी आहे. प्राचीन काळामध्ये ग्रीक नगर राज्यांमध्ये हिचा वापर केला जात होता. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणतीही शक्ती जी आहे ती वरचढ होऊ नये, कोणत्याही एका शक्तीचे आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वर्चस्व वाढू नये, या दृष्टिकोनातून हे सत्ता संतुलन किंवा सत्ता समतोल ही संकल्पना मांडण्यात आलेली आहे. आधुनिक राजकीय व्यवस्थेमध्ये प्रत्येक राज्य आंतरराष्ट्रीय राजकारणाची सूत्र जी आहे ती आपल्याच हाती यावीत यासाठी प्रयत्न करीत असतात. राज्यांच्या या कृतीवर नियंत्रण ठेवण्याच्या उद्देशाने सत्ता संतुलन या संकल्पनेचा उदय झालेला असला तरी त्या दृष्टिकोनातून जागतिक राजकारणामध्ये ती महत्त्वपूर्ण मानली जाते. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर जे संघर्ष उद्भवतात, जी युद्धजन्य तसेच तणावाची परिस्थिती निर्माण होते, त्यावर नियंत्रण ठेवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या संकल्पनेकडे बघितलं जातं. जागतिक पातळीवर सहकार्य, सामंजस्य यामध्ये वाढ करण्याचा एक परिणामकारक मार्ग म्हणून या संकल्पनेचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये कोणत्याही राष्ट्राच्या अंतर्गत राजकारणात अराजकाची जर परिस्थिती निर्माण झाली किंवा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तर अशा वेळी शांतता प्रस्थापित करण्याचं कार्य या संकल्पनेच्या माध्यमातून होत असतं. म्हणजे आंतरराष्ट्रीय राजकारणात एखादं राष्ट्र जो आहे तो आपल्या बळाचा वापर करीत असेल तर अशा वेळी त्याच्या आक्रमक प्रवृत्तीला पायबंद घालण्याच्या उद्देशाने सत्ता संतुलन हे तत्व अतिशय व्यवहार्य आणि उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता आणि सहकार्याचं वातावरण निर्माण करण्याचं कार्य देखील या तत्वाच्या माध्यमातून होतं. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या लक्षात येईल की जागतिक राजकारणामध्ये विकसित आणि विकसनशील राष्ट्रांनी या तत्वाचा किंवा या संकल्पनेचा तात्विक आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून स्वीकार केलेला आहे. तर यामध्ये सत्ता संतुलनाचा अर्थ आपण थोडक्यात समजून घेणार आहोत की सत्ता संतुलन जे आहे यामध्ये बघा, प्राचीन राज्य व्यवस्थेमध्ये प्रत्येक राज्य आपलं सामर्थ्य वाढवण्याचा प्रयत्न करायचा. मग याच्यामुळे काय व्हायचं की एखादा देश बलशाली व्हायचा आणि हा देश आपल्या बळाचा वापर करून आंतरराष्ट्रीय स्तरावर अराजकता निर्माण होऊ शकते आणि त्याचा जो काही विपरीत परिणाम आहे तो आंतरराष्ट्रीय राजकीय परिस्थितीवर होत असतो किंवा होऊ शकतो. आणि दुसऱ्या बाजूला इतर राष्ट्र जी आहे ती एका विशिष्ट राष्ट्राला मन मानेल तसं वागण्याचा परवाना देत नाही. त्या राष्ट्राच्या स्वच्छंदीपणावर ते प्रतिबंध घालतात. परिणामतः सत्ता संतुलन राखण्याचा प्रयत्न जो आहे तो केला जातो. अशा स्वरूपामध्ये सत्ता ही एक प्रकारे राज्य व्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. जेव्हा सर्व राष्ट्र शक्तीचा प्रयोग किंवा वापर जो आहे तो आक्रमण करण्यासाठी करत नाही तर तिचा वापर शांततामय वातावरण निर्माण करण्यासाठी करतात, तेव्हा त्याकडे सत्ता संतुलन साधण्याचा प्रयत्न म्हणून पाहिलं जातं. सत्ता संतुलनामध्ये कोणत्याही एका विशिष्ट राष्ट्राला आंतरराष्ट्रीय पटलावर सामर्थ्यवान किंवा महाशक्तिशाली बनवू दिले जात नाही. आता आपण बघूया सत्ता काही व्याख्या. यामध्ये पहिली व्याख्या जी आहे ती आहे A.F. पोलार्ड यांची. आता पोलार्ड यांच्या मते शब्दशः विश्लेषण केल्यास सत्ता संतुलनाचे हजारो अर्थ निघतात. सत्ता संतुलनाची कल्पना ही तराजूच्या दोन पारड्यांच्या समतोल स्थितीवर अवलंबून आहे. जेव्हा तराजूच्या दोन्ही पारड्यात समान वजन टाकले जाते तेव्हा समतोल निर्माण होतो. परंतु व्यवहारात असा समतोल
जो आदर्श स्वरूपाचा आहे तो दिसतोच असं नाही. इतर सार्वभौम राष्ट्र जरी एखाद्या राष्ट्राला वरचढ होऊ देत नसली तरी एखादे राष्ट्र राजकीयदृष्ट्या किंवा आर्थिकदृष्ट्या वरचढ किंवा शक्तिशाली होण्याचा प्रयत्न करतच राहते. म्हणजे सत्ता संतुलन हा काही पूर्णतः यशस्वी होणाऱ्या प्रयोगापैकी किंवा उपायांपैकी नाही. आजही बघतो, आजही जागतिक राजकारणामध्ये आर्थिक दृष्टिकोनातून, राजकीय दृष्टिकोनातून मोठ्या देशांमध्ये एक प्रकारे स्पर्धा सुरू असलेली आपल्याला दिसून येते. म्हणजे स्वतःच्या देशाचं हितसंबंध साध्य करण्याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक देश हा वरचढ आणि शक्तिशाली होण्याचा प्रयत्न करतच असतो. त्यामुळे सत्ता संतुलन हे पूर्णतः वास्तवामध्ये आहे किंवा व्यावहारिक स्वरूपाचे आहे असंही त्यामध्ये म्हणता येत नाही. यानंतरची व्याख्या आहे जॉर्ज श्वार्त्झबर्गर यांची. आता यांच्या मते सत्ता संतुलन म्हणजे काय, तर आंतरराष्ट्रीय संबंध स्थिर ठेवणं होय. यामध्ये शस्त्रास्त्रांनी संपन्न असणारी राष्ट्र जी आहे ती शांततामय सहजीवन जगत असतात. म्हणजे भलेही आपल्याकडे अण्वस्त्र आहेत, भलेही आपण लष्करी दृष्टिकोनातून शक्तिशाली आहोत, पण याचा अर्थ ती बडी शक्ती असेल किंवा तो देश जो आहे तो कितीही लष्करी दृष्ट्या सामर्थ्यवान असला तरी सुद्धा तो युद्धाचा मार्ग पत्करण्यासाठी विचार करतो. त्या मार्गाचा वापर करण्या अगोदर तो आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा विचार करतो. म्हणजे कुठेतरी सत्ता संतुलन जे आहे ते आंतरराष्ट्रीय संबंध पण स्थिर ठेवतं आणि भलेही तुम्ही लष्करी दृष्टिकोनातून कितीही सक्षम असाल तरी तुम्ही डायरेक्टली किंवा प्रत्यक्षरित्या युद्धाचा विचार त्यामध्ये करत नाही. त्यानंतर तिसरी व्याख्या याच्यामध्ये येते मॉर्गेनथा यांची. मॉर्गेनथा यांच्या मते सत्ता संतुलन म्हणजे सर्वसामान्यपणे सामाजिक सिद्धांतांचं विशेष प्रगटीकरण होय. म्हणजे सामाजिक सिद्धांतांच्या माध्यमातून की आपल्याला हा समाज का गरजेचा आहे किंवा त्याच्या माध्यमातून आपल्याला काय साध्य करायचं आहे, तर ती जी सिद्धांत किंवा ज्या सामाजिक परिस्थितीची आपण अपेक्षा करतो तशी परिस्थिती कायम राहावी, म्हणजे समाजात शांतता राहावी, सुव्यवस्था राहावी. तर या दृष्टिकोनातून मनुष्य जो आहे तो प्रयत्नशील आहे. आणि मग फक्त अशा छोट्या समाजासाठी ते काम करून चालणार नाही, तर जागतिक पातळीवर तशा पद्धतीची भूमिका ठेवणं गरजेचं आहे. आणि मग त्यासाठी युद्ध होऊ नये किंवा युद्धाची परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी सत्ता संतुलन जे आहे ते महत्वपूर्ण मानलं जातं. त्याच्यानंतर प्राध्यापक फॉय यांची एक व्याख्या आहे की राज्यांच्या समुदायातील सत्तेचं असं संतुलन की ज्यामुळे एका राज्यास इतकं बलसंपन्न होऊ ना देणे की जेणेकरून ती राज्य आपल्या इच्छेचं पालन सक्तीने दुसऱ्या राष्ट्राकडून करून घेईल. तर अशा पद्धतीने या व्याख्यांचा अभ्यास केल्यानंतर आपल्या लक्षात येतं की कोणतंही राष्ट्र सर्वंकष बलशाली होऊ नये म्हणून इतर राष्ट्र प्रयत्न करत असतात. आणि यामागचा उद्देश जो आहे तो आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या बुद्धिबळाच्या पटावर कोणतेही एखादे राष्ट्र राजा म्हणून किंवा कोणतेही एखादे राष्ट्र प्यादे म्हणून राहू नये अशी त्यामध्ये अपेक्षा असते. आता आपण सत्ता संतुलनाचे वैशिष्ट्य बघूया. सत्ता संतुलनाच्या ज्या काही व्याख्या झालेल्या आहेत त्याच्यावरूनच त्याची काही वैशिष्ट्य ठरवली गेली आहे. पहिलं वैशिष्ट्य आहे समतोल. सत्ता संतुलन हे समतोलावर आधारलेलं आहे आणि या वैशिष्ट्यानुसार असं नमूद करता येईल की प्रत्येक राष्ट्र जे आहे त्याची कुवत वेगवेगळी असते, त्यांच्या क्षमता वेगवेगळ्या असतात आणि मग त्या क्षमतेनुसारच ते सत्ता संतुलन करत असतात. त्यातून दोन राष्ट्रांमध्ये समतोल साधला जातो. परंतु जागतिक राजकारणाचा इतिहास पाहिल्यावर असं लक्षात येईल की व्यवहारामध्ये कधीही अशी संतुलनाची अवस्था जी आहे ती निर्माण झालेली नाही. दुसरं याच्यामध्ये आहे की यथास्थितीचं समर्थन. सत्ता संतुलन जे आहे ते परिवर्तनशील दृष्टिकोनातून फारसं पुरस्कार किंवा त्याच्यामध्ये फारसं त्या दृष्टिकोनातनं प्रयत्न होत नाही. उलट प्रयत्न असा असतो की यथास्थिती म्हणजे आहे ती स्थिती राहिली पाहिजे. म्हणजे यासाठी काय होतं की राष्ट्रांमध्ये परिवर्तनशीलता असणं आवश्यक असतं. स्थळ काळ वेळेनुसार आपल्या धोरणांमध्ये आवश्यक असे बदल घडून आणणं अपेक्षित असतं, ज्याच्या माध्यमातून मग सत्ता संतुलन जे आहे ती स्थिती निर्माण करता येऊ शकते. यथास्थितीचं समर्थन म्हणजे जर शांतता आहे तर ती शांतता टिकवण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्नशील राहणं, म्हणजे युद्धाची परिस्थिती निर्माण होणे, संघर्षाची परिस्थिती निर्माण होणे आणि मग त्या दृष्टिकोनातून राष्ट्रांनी स्वतःमध्ये आवश्यक ते बदल घडवून आणले पाहिजे. त्यानंतर तिसरा भाग याच्यामध्ये येतो की मानवनिर्मित किंवा कृत्रिम स्वरूपाची संकल्पना.
आता सत्ता संतुलन ही संकल्पना कृत्रिम स्वरूपाची आहे किंवा मानवनिर्मित आहे असे का? तर सत्ता संतुलन स्थापन झालेलं आहे की नाही हे आपण निश्चितपणे कधीही समजून येत नाही. राज्य स्थापन झाली की निसर्गतः किंवा स्वाभाविकपणे सत्ता संतुलन हे प्रस्थापित होत नाही. म्हणजे स्वाभाविकपणे आपण असं म्हणू शकतो की सत्ता संतुलनासाठी जाणीवपूर्वक किंवा मुद्दाम प्रयत्न करावे लागतात. म्हणूनच या प्रक्रियेला आपण मानवनिर्मित किंवा कृत्रिम स्वरूपाची संकल्पना असं म्हणत असतो. त्यानंतर चौथं वैशिष्ट्य यामध्ये आहे तात्पुरती व अस्थिर स्वरूपाची संकल्पना. आता या संकल्पनेनुसार सत्ता संतुलन जी आहे ती तात्पुरती आहे किंवा अस्थिर स्वरूपाची आहे. म्हणजेच काय तर अल्पकालीन किंवा अत्यल्पकालीन अशी संकल्पना आहे. व्यावहारिक जगामध्ये या संकल्पनेचं जे काही दृश्य परिणाम आहेत ते दीर्घकाळासाठी म्हणून आढळून येत नाही. कायमस्वरूपी शांतता प्रस्थापित करण्यासाठी सत्ता संतुलन हे व्यवहार्य नाही आहे. नंतर पाचवं वैशिष्ट्य आहे की सत्ता संतुलन हे व्यक्तिनिष्ठ आणि वस्तुनिष्ठ स्वरूपाचं असतं. याच्यामध्ये मार्टिन व्हाईट यांनी इतिहासाचे काही दाखले दिलेले आहेत. त्यांचं असं मत आहे की जेव्हा दोन गट सत्तेवर असतात तेव्हा संतुलन असते, परंतु जेव्हा एका गटाचा विजय होतो तेव्हा तो म्हणतो की सत्ता संतुलन आमच्यामुळे झालेले आहे, परंतु यामुळे विजयी गटाचे वर्चस्व वाढलेले असते. म्हणजेच काय तर सत्तेचं असंतुलन झालेलं आहे असं आढळून येतं. सहावं वैशिष्ट्य आहे की राजकीय प्रणालीच्या दृष्टिकोनातून सत्ता संतुलन हे उपयुक्त नाही. ज्या देशांमध्ये लोकशाही आहे किंवा हुकुमशाही पद्धतीची राजकीय प्रणाली आहे अशी राष्ट्र जी आहे ती सत्ता संतुलनाच्या प्रक्रियेत भाग घेत नाही. कारण काय तर त्यांचे कार्य आपल्या राजकीय दृष्टिकोनातून किंवा उद्दिष्टांमधूनच सुरू असतं. हुकुमशाही राज्य प्रणालीला सत्ता संतुलनाची एक प्रकारे ॲलर्जी आहे असं म्हणू शकतो आणि दुसऱ्या बाजूला त्यांचा उद्देश जो आहे तो साम्राज्य विस्तार आहे. आणि लोकशाही स्वरूपाची राज्य व्यवस्था जी आहे ती सुद्धा सत्ता संतुलनाच्या दृष्टिकोनातून फारशी व्यवहार्य दिसून येत नाही. सातवं वैशिष्ट्य यामध्ये आहे की लहान राष्ट्रांना गैरलागू किंवा कमी उपयुक्त. सत्ता संतुलन ही संकल्पना लहान राष्ट्रांना कमी उपयोगी आहे, वेळप्रसंगी गैरलागू पण आहे. कारण सत्ता संतुलनासाठी बड्या देशांची भूमिका काय आहे ती जास्त महत्वाची मानली जाते. तीच त्यामध्ये भाग घेताना दिसून येतात. आणि जेव्हा मोठी राष्ट्र सत्ता संतुलनाचं कार्य करतात तेव्हा कुठे जाऊन मग ते लहान राज्यांना महत्व प्राप्त होतं किंवा त्यांच्या वर्तनाकडे लक्ष दिलं जातं. म्हणजे लहान राज्यांनी ही संकल्पना उपयुक्त नाही असं नमूद करणं त्यामुळे गैर नाही. त्यानंतर परिवर्तनशीलता हे त्याचं पुढचं वैशिष्ट्य आहे. सत्ता संतुलन परिवर्तनशील आहे. प्रत्येक देशाच्या सत्ता संतुलन विषयक धोरणामध्ये काळानुसार, वेळेनुसार, परिस्थितीनुसार बदल घडून येत असतात. त्यामुळे ही संकल्पना परिवर्तनशील आहे व परिणामी याचे रूपांतर असंतुलनामध्ये होत असते. सत्ता संतुलन ही संकल्पना व्यवहार्य नसून आदर्शवादी आहे, वास्तवाला अनुसरून नाही. हा एक आंतरराष्ट्रीय सामंजस्य किंवा आंतरराष्ट्रीय शांतता स्थापण्यासाठी वापरात आणला जाणारा प्रयत्न असला तरी तो व्यावहारिक दृष्टिकोनातून यशस्वी होत नाही. म्हणजे कोणतेही राष्ट्र आपण प्रबळ राहावे, इतर राष्ट्रांनी आपल्याकडे मदत मागावी, त्यांनी आपल्यावर अवलंबून राहावे असंच त्यांचं उद्दिष्ट असतं आणि त्याच उद्दिष्टांना प्राप्त करण्यासाठी ते कार्य करीत असतात. म्हणजे उपरोक्त मुद्द्यांच्या आधारे आपण असं म्हणू शकतो की सत्ता संतुलन संकल्पना व्यापक आहे आणि भलेही विविध राजकीय विश्लेषकांनी, विचारवंतांनी सत्ता संतुलन ही आदर्शवादी संकल्पना आहे असं नमूद केलं आहे, परंतु आंतरराष्ट्रीय राजकारणात कधीच समतोल प्रस्थापित होत नाही आणि झालाच तर तो तात्पुरत्या स्वरूपाचा असतो. आंतरराष्ट्रीय राजकारणावर बड्या शक्तींचेच प्रभुत्व असते असा विचार सुद्धा राजकीय विचारवंतांनी मांडला. म्हणजे अशा पद्धतीत अनेक राजकीय विचारवंतांच्या ज्या विचारातून आपण असं म्हणू शकतो की सत्ता संतुलन ही संकल्पना जी आहे ती आदर्शवादी आहे. सत्ता संतुलनाचे प्रकार बघूया. सत्ता संतुलन प्राचीन काळापासून आहे आणि परिस्थितीनुसार त्याचा वेगवेगळा अर्थ सुद्धा लावण्यात आलेला आहे आणि व्यावहारिक पातळीवर त्याचा वापर करण्याचा प्रयत्न जो करण्यात आलेला आहे तो सुद्धा वेगवेगळ्या स्वरूपाचा आहे. म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणीच्या आधारावरच सत्ता संतुलनाचे आपण प्रमुख 4 प्रकार बघू शकतो. पहिला प्रकार याच्यामध्ये आहे की साधारण सत्ता संतुलन. याला द्विध्रुवी सत्ता संतुलन असंही म्हणतात.
शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये अमेरिका आणि रशिया या दोन शक्तिशाली राष्ट्रांचा आपण बघतो की विचारसरणीच्या आधारावर संघर्ष चालू होता. त्यांनी एक प्रकारे जगाला दोन गटांमध्ये विभाजित केलेलं होतं आणि हे दोन्हीही शक्तिशाली देश जे आहेत ते परस्पर विरोधी शक्तीच्या दृष्टिकोनातून समान होते, सक्षम होते. म्हणजे या प्रकारामध्ये इतर विकसनशील आणि अविकसित राष्ट्रांचा विचार जो आहे तो केला जात नाही. फक्त शक्तिशाली राष्ट्रांचाच विचार होतो. उदाहरणार्थ अमेरिका आणि रशिया ही दोन राष्ट्र परस्पर विरोधी गटांद्वारे सत्ता संतुलन राखण्याचा प्रयत्न करीत असतात. यानंतर दुसरा प्रकार यामध्ये येतो बहुविध सत्ता संतुलन. या प्रकाराला बहुल सत्ता संतुलन किंवा बहुध्रुवी सत्ता संतुलन असं म्हणतात. या प्रकारात अनेक राष्ट्र एकत्र येऊन सत्ता संतुलनाचे कार्य करीत असतात. अशा वेळी सत्ता संतुलनातील गटात संघर्ष निर्माण झाला तर मोठी राष्ट्र जी आहे ती हस्तक्षेप करून या गटातील संघर्ष निवळण्याचं कार्य करतात. दुसऱ्या महायुद्धानंतर जगाची राजकीय विभागणी 3 गटात झाली. सत्ता संतुलन राखण्यासाठी अलिप्त राष्ट्रांचा गट तयार झाला. यानंतर तिसरा प्रकार त्यामध्ये येतो भौगोलिक सत्ता संतुलन. याचे 3 टप्पे पडतात: स्थानिक, क्षेत्रीय आणि जागतिक. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षानंतर या दोन राष्ट्रात सत्ता संतुलन साधण्याचा जो प्रयत्न झाला त्याला स्थानिक सत्ता संतुलन म्हणतात. जगाची विभागणी विविध खंडात झाली आहे. जर दोन खंडातील राष्ट्रात संघर्ष उद्भवला तर तो सोडवण्यासाठी जे प्रयत्न होतात त्याला क्षेत्रीय सत्ता संतुलन असं म्हणतात. जर संपूर्ण जगातच संघर्ष उद्भवला तर तो सोडवण्यासाठी जे प्रयत्न होतात त्याला जागतिक सत्ता संतुलन म्हणतात. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक सत्ता संतुलनाचा प्रश्न निर्माण झाला होता आणि तो सोडवण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाची स्थापना करण्यात आली होती. चौथा प्रकार याच्यामध्ये येतो परिवर्तनशील व परिदृढ सत्ता संतुलन. ज्यावेळी सत्ता संतुलनाच्या धोरणात अल्पावधीत बदल केले जातात त्याला परिवर्तनशील सत्ता संतुलन असं म्हणतात. पूर्वी राजेशाही पद्धतीत या संकल्पना फारशा स्पष्ट नव्हत्या. काळाच्या ओघानुसार या धोरणांमध्ये बदल होत असे. म्हणजे कालचा जो शत्रू आहे तो आज आपला मित्र सुद्धा बनू शकत होता. म्हणजे तसं ते स्वीकारलं जात असे. या परिवर्तनशील सत्ता संतुलनाचा प्रकार जो आहे तो या माध्यमातून आपल्या लक्षात येतो. या उलट कोणतीही परिस्थिती उद्भव किंवा कोणतीही समस्या निर्माण हो त्याचे कोणतेही परिणाम जरी झाले तरी त्याचा फारसा विचार न करता आपल्या धोरणांमध्ये बदल करायचा नाही असे मार्ग काही राष्ट्र अवलंबितात. कारण इतर राष्ट्र जी आहेत त्यांच्यावर आर्थिक, लष्करी आणि राजकीय मदतीच्या दृष्टिकोनातून ती अवलंबून असतात. अशा पद्धतीने हा परिदृढ सत्ता संतुलनाचा प्रकार आहे. अशा प्रकारे सत्ता संतुलनाचे हे जे काही 4 प्रकार आपण बघितले त्यांचं स्वरूप काय आहे? भिन्न भिन्न स्वरूपाचं आहे. आणि सत्ता संतुलन साधण्यासाठी या 4 मार्गांचा विचार केला जातो. तर त्याच्यावर आपल्या लक्षात येईल की स्थळ, काळ, वेळ, परिस्थिती याचा जो परिणाम आहे तो होताना दिसतो. जेव्हा एखादी समस्या एकाच खंडात उद्भवते तेव्हा त्याचे निराकरण करण्यासाठी स्थानीय सत्ता संतुलनाचा वापर होत असतो. ज्यावेळी अनेक राष्ट्र एकत्र येऊन सत्ता संतुलनाचा प्रयत्न करतात तेव्हा बहुविध सत्ता संतुलन उपयोगी ठरतं. जेव्हा जागतिक पातळीवर प्रश्न उद्भवतात तेव्हा भौगोलिक सत्ता संतुलन पद्धत वापरण्यात येते आणि जेव्हा परस्परावलंबनामुळे समस्या निर्माण होते तेव्हा परिदृढ सत्ता संतुलन पद्धत वापरता येते. म्हणजे अशा आधारावर या प्रकारांच्या आधारावर सुद्धा आपल्याला सत्ता संतुलनाच्या पद्धती कशा असू शकतात किंवा त्यांचा वापर कसा केला जातो हे लक्षात येतं. यानंतर अशाच पद्धतीने आपल्याला पुढच्या व्याख्यानामध्ये सत्ता संतुलनाची तंत्र काय आहे म्हणजे कोणत्या मार्गाचा वापर सत्ता संतुलनासाठी केला जातो आणि दुसरं त्याच्यामध्ये सत्ता संतुलनाच्या पद्धती काय आहेत म्हणजे असे कोणते उपाय आहेत जे सत्ता संतुलन प्रस्थापित होण्यासाठी केला जातो. मग या अनुषंगाने जागतिक राजकारणामध्ये सत्ता संतुलन ही संकल्पना कशा पद्धतीने राबवली जाते किंवा तिला आपण कशा तंत्रामध्ये किंवा कशा पद्धतीमध्ये किंवा कोणत्या प्रकारच्या स्वरूपामध्ये
ओळखू शकतो. तर अशा पद्धतीने सत्ता संतुलन हे जागतिक राजकारणामध्ये महत्त्वपूर्ण आहे. आणि आज भलेही काही भागांमध्ये संघर्षाचं वातावरण जरी निर्माण होत असलं तर ते सुद्धा शांत होण्याच्या दृष्टिकोनातून देश प्रयत्नशील असतात. म्हणजे त्या अनुषंगाने जागतिक शांतता आणि सहकार्य जितकं शक्य होईल तितकं आपल्याला प्रस्थापित करायचं आहे आणि त्याला स्थिर ठेवायचं आहे. धन्यवाद.